ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोगावर सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील भागात आपण पाहिले की काय केल्याने अर्जुनाप्रमाणे आपण सुद्धा भगवंताचे लाडके होऊ शकतो. तर या भागात आपण पाहणार आहोत की आध्यात्मिक साधना म्हणजे नेमकं काय आणि ती कशी करायची, आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. ओम श्री सद्गुरुवे नमः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करतो. 12वा अध्याय त्याचं नावच मुळी आहे भक्ती योग. सगळ्या अध्यायांच्या नावाच्या मागे योग हा शब्द आलाय. योग म्हणजे भगवंताशी जोडले जाणे. मार्ग कुठला का असे ना, सर्व मार्गाचं गंतव्य एकच आहे, ते म्हणजे भगवत प्राप्ती. मग त्याला नावं जरी वेगवेगळी दिलेली असली, काही जण मोक्ष म्हणतील, काही जण आत्मसाक्षात्कार म्हणतील, जाऊन पोचायचंय त्या एकाच ठिकाणी. त्यालाच आपण वैकुंठ म्हणतो, जिथे गेल्यावर जीवाची गती खुंटते. खुंटते म्हणजे थांबते किंवा पूर्ण होते. त्याच्या पलीकडे काहीच नाही. जसं आपण म्हणतो ना डेड एंड, तसं आहे. कारण परमात्म्याच्या पलीकडे काय असणार? सगळीकडे तोच भरून राहिलाय, त्याच्या पलीकडे असं काहीच नाही. एकदा का परमात्म्याला जाऊन मिळालं की पुढे जाणं काही राहतच नाही. जसं गंगा एकदा का समुद्राला मिळाली की ती अजून पुढे कुठे जाणार, ती समुद्र रूप होऊन जाते. तसं एकदा का साधक कुठल्या का मार्गाने होईना त्या परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचला तर तो परमात्मा रूपच होऊन जातो. मग पुढे जाणं राहीलच कसं? पण हा जो प्रवास आहे ना, परमात्म्यापर्यंत पोहोचायचा, त्याच्याशी एकरूप होऊन जायचा, जीवाने शिव होऊन जावं. ते शिव म्हणजे शंकर नाही, शिव म्हणजे ते परमात्म तत्व जे सगळीकडे भरून राहिलेलं आहे ते. हे जीवाचं अंतिम गंतव्य आहे आणि खरं तर तेच त्याचं मूळ स्वरूपही आहे. आपण सगळेजण त्या परमात्म्यापासून आकाराला आलो, त्यामुळे परमात्म्याचेच अंश आहोत. पण कालांतराने हे ज्ञान लोप पावलं आणि मग आपण स्वतःला वेगळे समजायला लागलो, त्या भगवंताहून वेगळे. तिथे द्वैत आलं, आणि जिथे द्वैत येतं, दुजाभाव येतो, तिथे भय हे असतं. द्वैतात वैभयम. म्हणून हे भय नष्ट करणं म्हणजे द्वैत नष्ट करणं हे आपल्या साधनेचं ध्येय असायला हवं. हे जे सगळं आपल्याला वेगवेगळं दिसतंय ना, आपण वेगळे, हे जग वेगळं, तो परमात्मा वेगळा, हे वेगळेपण नाहीसं व्हायला हवं. कसं नाहीसं होईल? कारण दृष्टीला तर ते वेगळेपण दिसतं. का दिसतं? एक अज्ञानाचा पडदा आलाय ना आपल्या डोळ्यावर. तो अज्ञानाचा पडदा अलगद दूर केला ना की सगळीकडे ते अद्वैत दिसेल. पण हे जितकं बोलायला सोपं आहे ना, तितकं प्रत्यक्ष अनुभवायला येण्यासाठी कठीण आहे. का बरं?
कारण कधी काळी ह्या विश्वाची उत्पत्ती झाली आणि त्याच्यानंतर प्रत्येक जीवाचा आतापर्यंतचा प्रवास किती असेल, किती जन्म गेलेले असतील, किती योनींमधनं गेलेले असतील. प्रत्येक जन्माचे वेगवेगळे संस्कार आहेत. ते सगळे संस्कार घेऊन आपण आता हा जो प्राप्त देह आहे त्या देहात आलोय. आता हे इतक्या जन्माचे संस्कार हळूहळू पुसून टाकायचे आणि जिथून आलो ना तिथे परत जायचंय. याला साधना म्हणतात. ही साधना म्हणजेच अभ्यास आहे. गेल्या वर्गात आपण पाहिलं, भगवंताने अर्जुनाला त्या अभ्यासाचं महत्व समजावून सांगितलंय. खरं तर या 12व्या अध्यायाच्या निमित्ताने भगवंताने एक साधना मार्गच आपल्या पुढे सुस्पष्ट करून सांगितलंय. कशी साधना करावी जीवानी? बरं, हा साधना मार्ग सांगताना वेगवेगळे ऑप्शन्स पण दिलेत आपल्याला. परीक्षेमध्ये असतात ना ऑप्शन दिलेले, एक प्रश्न विचारलेला असतो, तिथे पर्याय असतात. इथे पण आपल्याला पर्याय दिले. आपली जी प्रकृती आहे ना त्याप्रमाणे योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आणि वाटचालीला सुरुवात करायची. भगवंताला माहिती आहे आपण सगळेजण ना सबबी सांगण्यात खूप पटाईत आहोत. सांगा बरं, सबबीला काही तोटा आहे का आपल्याकडे? आपण निश्चय खूप करतो साधनेचा. अमुक वाचन करीन, अशी साधना करीन, सकाळी उठेन, ध्यानाला बसेन. पण काही ना काहीतरी होतं, घडतं आणि त्याच्यात खंड पडतो. आणि मग कोणी विचारलं की म्हणतो, हो करायचं होतं, सुरुवात पण केली होती, पण हा जो पण आहे ना हाच आपल्या साधनेचा घात करतो. या पण या शब्दाच्या पुढे वेगवेगळ्या सबबी आपण उभ्या करतो. इथे तर भगवंतानी या अध्यायात आपल्याला सबबी सांगायला संधीच ठेवली नाहीये. मुळात अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, तुझी व्यक्त रूपात उपासना करणारे म्हणजे सगुण उपासक आणि तुझी अव्यक्त रूपात उपासना करणारे म्हणजे निर्गुण उपासक, त्याच्यापैकी तुला कोण प्रिय आहे? हे कसं विचारणे माहितीये? आईला विचारावं, आई, आम्ही तुझी 2 मुलं आहोत, आमच्यापैकी तुला कोण आवडतं? आई काय सांगेल? अरे, तुम्ही दोघंही मला आवडता. भगवंत अगदी तसंच सांगताय की दोन्ही मार्ग, माझी व्यक्त उपासना करणारे म्हणजे सगुण उपासना करणारे आणि अव्यक्ताची उपासना करणे अव्यक्त रूपाचे म्हणजे निर्गुण उपासक, दोघंही मलाच येऊन मिळतात. ते माझेच आहेत. खरं तर आपण सगळे भगवंताचे नाही का? त्या भगवंतापासून जन्माला आलो तर त्या भगवंताचेच आहोत. पण मधल्या काही काळात आपल्याला विसर पडला म्हणून भगवंत काय म्हणतात माहितीये? माझेची मज होती, माझेची मज न ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. तुम्ही सगळे माझेच होतात पण आता मलाच ओळखत नाही. का असं घडलं? त्याचं कारणही भगवंतांनी याच ओळीत सांगितलं. अहम ममता भ्रांती विषयांध झाले. का आपण भगवंतापासून दुरावलो? त्याचेच होतो पण त्याच्यापासून वेगळे का झालो? अहम म्हणजे मी कोणीतरी वेगळी, मी कोणीतरी वेगळा, स्वतःला आपण वेगळे समजायला लागलो. हा देह म्हणजे मी असं आपल्याला वाटायला लागलं.
आणि मग या देहाच्या संबंधित जे जे कोणी आहेत, मग ते घर असू दे, आपली संपत्ती असू दे, आपली मुलं बाळ, जेवढे कोणी आहेत ज्यांना आपण माझं म्हणतो, ते माझं आणि त्यांच्याविषयी असणारं ममत्व, माझं घर, माझी मुलं, माझा पती, माझी पत्नी, माझा भाऊ, माझी बहीण, माझं माझं म्हणून जे जे आपण म्हणतो ना, त्या सगळ्यांच्या ममत्वात आपण अडकतो आणि अंधळे होतो. कसे होतं? विषयांध झाले. हे माझं माझं कमी की काय? ते विषय सुद्धा आपल्याला दिसायला लागतात आणि आपण अंधळे होऊन जातो. खरं होतो त्या भगवंताचेच. म्हणून भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, दोघही मलाच येऊन मिळतात. पण एक सांगू, या निर्गुणाची उपासना करण्यामध्ये कुठेतरी तो अहंकार शिल्लक राहिल्याने हा कष्टप्रद मार्ग आहे. त्याच्यात अहंकाराचं निर्दालन करून घालावं लागतं. इंद्रियांचा पराकोटीचा संयम करावा लागतो. शरीराला ताप द्यावा लागतो, म्हणजे तप्यते, तप करावं लागतं. क्लेशकारक आहे हा मार्ग. पण जे सगुणोपासक आहेत ना, भगवंत म्हणतात, ते त्यांची सगळी कर्म मला अर्पण करतात आणि मला अर्पण करून माझ्याशी एकरूपता पाहून माझीच उपासना करतात. नित्ययुक्त, नित्ययुक्ता उपासते, दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. आणि मग अव्यक्ताची उपासना करणारे सांगितलं. मग 5व्या श्लोकामध्ये सांगितलं, पण त्या अव्यक्ताची उपासना करण्यामध्ये क्लेश अधिक आहे. आणि मग पुन्हा 6व्या श्लोकापासून हा भक्ती योग सांगायला सुरुवात केली. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भक्ती जरी म्हटली तरी त्याच्या पुढे योग हा शब्द आहे. कुठलाही मार्ग असला तरी योगापासून आपल्याला त्याला वेगळं करता येत नाही. हे मार्ग सगळे आपल्याला एकाच ठिकाणी घेऊन जातात. खरं तर ही काही वेगवेगळे कंपार्टमेंट नाहीयेत. हे कर्मयोगी, हे भक्तियोगी, हे ज्ञानयोगी, हे हठयोगी, असे काही वेगवेगळे कंपार्टमेंट नाहीयेत. कुठल्याही मार्गाने सुरुवात केली ना तरी ते पुढे गेल्यावर एकमेकांना मिसळूनच जातात अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचेपर्यंत. कसे ते आपण पाहणार आहोत. आणि मग आपल्याला अभिवचन दिलं 7व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने. अर्जुनाला म्हणाले, असे जे मला समर्पित होऊन माझी उपासना करतात ना, त्यांचा मी या संसार सागरातून उद्धार करता हो. तेषा अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या मृत्यूरूपी संसार सागर, जन्म मृत्यूरूपी या संसारात आहे ना, मोठा सागर आहे. त्याचा थांगच लागत नाही, अथांग आहे. सगळेजण आपण त्याच्यात गटामळ्या खातोय. त्याच्यातून उद्धार करणारा भगवंत म्हणतात मीच होतो. जो ज्या मार्गातला आहे ना, तिथून त्याला मी माझ्यापर्यंत घेऊन येते. असून असं म्हणून त्या श्लोकाखालच्या ओव्यांमधून ज्ञानोबा यांनी वेगवेगळे मार्गही थोडक्यात सांगितले. आणि मग 8व्या श्लोकापासून उपदेश सुरू केला, उपासना कशी करावी. 8व्या अध्यायात भगवंत सांगतायत, मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेशय. हे जे मन आहे ना आपलं, अतिशय चंचल, प्रमाथी, बलवत, दृढ, अतिशय बलशाली आहे. जितकं बलवान आहे ना तितकंच चंचल आहे. एका ठिकाणी जराही स्थिर राहत नाही. गेल्या वर्गात आपण त्या माकडाचं उदाहरण पाहिलं ना, अगदी तसं त्या माकडासारखं आहे. म्हणून एका ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्या मनाला त्या माकडाचीच उपमा दिली आहे. असं म्हटले, मन मरकट समाधी घेऊ येईल. म्हणजे मनरूपी माकड
त्याला समाधी लागेल. हे कसं अशक्य हो? माकडाला सांगितलं एका जागी बस, ध्यान कर, समाधी अवस्था प्राप्त करून घे. शक्य आहे का हो त्या माकडाला? हे मन अगदी तसंच आहे. म्हणून भगवंताने सांगितलं हे मन आहे ना, ते माझ्या ठिकाणी स्थिर कर. आणि या मनाला स्थिर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बुद्धीची. म्हणून ही बुद्धी आहे ना, ती सुद्धा माझ्याच ठिकाणी स्थिर कर. म्हणजे मृत्यूनंतर, हा देह पडल्यानंतर तू मलाच येऊन मिळशील. एकदा का मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलं ना, तर हळूहळू तो अहंकार लोप पावतो. हा खरं तर हा अहंकार आहे ना, तोच तो भगवंत आणि आपल्यातला पडदा आहे. एकदा का तो पडदा दूर झाला की तो भगवंत आणि आपण वेगळे उरतच नाही. आपलं त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो. म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानोबारांनी सांगितले, जे मनबुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. एकदा का मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिरावली तर मी आणि तू असं वेगळं उरणार आहोत का? पण हेच तर कठीण असतं. मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर करणं हीच साधना आहे. दिवसभरामध्ये किती वेळ आपली मन आणि बुद्धी त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिरावते? आपणच विचार करायला हवा अंतर्मुख होऊन. नाही ना, खूप कठीण जातं. पण तरी अशक्य नाहीये हा, भगवंत सांगतात. म्हणून 9व्या श्लोकामध्ये म्हणतात की अरे, जर तू मन आणि बुद्धी एकदम माझ्या ठिकाणी स्थिर करू शकला नाहीस ना, तरी मी तुला ती मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा उपाय सांगतो. काही कठीण नाहीये रे. थोडं सातत्य लागतं आणि थोडा अभ्यास लागतो. शिक्षक पण लहान मुलांना कसं शिकवतात? एखादा मुलगा जर अभ्यासात कच्चा असेल, पाढेच पाठ होत नसतील, पाढे पाठ करायचे म्हटले की मुलांना भय पडतं. मग शिक्षक काय सांगतात, अरे घाबरू नकोस, रोज ना थोडे थोडे एक एक पाढा म्हणत जा. आज बेचा पाढा म्हटलास ना, की उद्या बेचा पाढा आणि मग तीनाचा पाढा म्हण. मग काही दिवस दोनाचा आणि तीनाचा पाढा म्हण. तो एकदा का पाठ झाला की मग चाराच्या पाढ्याची त्याच्यामध्ये भर घाल. असं करून करून तुला हळूहळू सगळे पाढे पाठ होतील. घाबरू नकोस. पाढ्याचं तसंच गणिताचं तसंच एखाद्या उत्तर पाठ करायचं असेल, शिक्षक छोट्या छोट्या युक्त्या सांगतात आणि मुलं ती युक्ती अवलंबून ते जे कठीण वाटणारा धडा असतो ना किंवा उत्तर असतं ते पाठ करतात. ज्ञानोबराय सुद्धा असेच उत्तम शिक्षक आहेत, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. ते आपल्याला समजून सांगतात. आपण घाबरून पळून गेलो तर भगवंतालाच भीती वाटते. कसे भक्त जर साधनेला घाबरून पळून गेले तर आपली भक्ती कोण करणार? कारण भगवंताकडे सुद्धा अशा प्रेमळ भक्तांची कमतरताच आहे. ज्ञानेश्वरीतच भगवंताने सांगितलं की आम्हा घरी साकड प्रेमळांचे. साकड म्हणजे कमतरता. आमच्याकडे ना प्रेमळ भक्तांची कमतरताच आहे. म्हणून भगवंताला पण वाटत असतं की आपल्याला असे प्रेमळ भक्त मिळाले पाहिजेत. म्हणून ते आपल्याला वेगवेगळ्या युक्त्या सांगतायत. म्हणाले की तुला जर कठीण जात असेल ना मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी एकाग्र करणं, फार काही नाही. हे 8 प्रहर आहेत ना, म्हणजे 24 तास, त्याच्यातलं क्षणभर तरी, अगदी क्षणभर माझ्या ठिकाणी हे मन आणि बुद्धी एकरूप कर, स्थिर कर. भगवंतांना माहितीये एकदा का गोडी लागली की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपण जातो.
एखादा पदार्थ आवडायला लागला की पुन्हा पुन्हा आपण खातो की नाही, खावासा वाटतो. तसंच आहे साधनेचं. एक क्षणभर का होईना आपलं मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिरावली ना, की त्या भक्तीची, त्यातून जो आनंद मिळतो ना, त्याची गोडी लागते. आणि मग ते मन बुद्धी हळूहळू तिथे स्थिर व्हायला लागते. मग तो क्षणभर आहे ना, तो हळूहळू वाढत जातो. पण त्याच्यामध्ये सातत्य असावं लागतं, पुन्हा पुन्हा करावं लागतं. हे पुन्हा पुन्हा करणं आहे ना, त्यालाच अभ्यास म्हणतात. आणि मग भगवंत म्हणाले, अभ्यासासाठी अभ्यासाने काय कठीण नाही हो, सगळं काही शक्य आहे अभ्यासाच्या बळाने. अरे अर्जुना, त्या अभ्यासाच्याच बळावर एखादा अंतराळात चालू शकतो, आकाशात. ज्याला आपण हिंस्र म्हणतो, असं व्याघ्र म्हणजे वाघ, सर्प, त्यांच्यावर सुद्धा ताबा मिळवता येतो. एखाद्याला तर अभ्यासाच्या बळावर विष सुद्धा पचवता येतं. इतकंच कशाला, समुद्रावरूनही चालता येतं. सतत अभ्यास केला ना वाघ ब्रह्म म्हणजे वेदांचा, तर त्या वेदातल्या ऋचाही सहज पाठ होतात. म्हणून अभ्यासासाठी काहीच दुष्कर नाही. अभ्यास केला ना तर काहीच कठीण नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे निळ. अर्जुना, म्हणून मी तुला सांगतो की या अभ्यासाने माझ्या ठिकाणी येऊन मला प्राप्त हो. पण आपल्याला हा अभ्यास करायचा नसतो आणि भगवंताला तर प्राप्त करायचं असतं. मग आपण वेगवेगळ्या पळवाटा शोधतो सबबींच्या. गुरुजी नेहमी सांगायचे, अध्यात्मात जो सबब सांगतो ना, तो सबब कोर हरामखोर. कशाला सबबी सांगायच्या? संसारात सांगतो का हो सबबी आपण, की आज काय करू हो, जेवायला वेळच मिळाला नाही, इतकं काम होतं की आज आम्ही काही जेवलोच नाही किंवा मी काही खाल्लंच नाही, असं होतं का हो? खाण्यामध्ये कुठे आपण सबबी सांगतो? झोपण्यात कुठे सबब सांगतो? कदाचित थोडा उशीर होईल झोपायला, पण झोपतो की नाही? म्हणजे खायला, प्यायला, झोपायला सबब नसते, पण साधनेत मात्र आपण सबब सांगतो. अभ्यास हा खंड न पडू देता निरंतर करायची प्रक्रिया आहे. सुरुवातीला थोडा थोडा का होईना, एकदम काही भगवंत सांगत नाहीये, अरे निमिषभरी म्हणून सांगितलंय, क्षणापासून सुरुवात करायची आहे. हळूहळू तो वाढवत न्यायचाय. जशी गोडी लागेल ना तसा तो आपोआप वाढतो. पण सुरुवात जी असते ना, तीच कठीण असते. सुरुवात होणं आणि त्याच्यात सातत्य असणं. आपण सगळे आरंभशूर असतो. म्हणजे पहिल्यांदा जोरदार संकल्प करतो, सुरुवात करतो आणि मग तो संकल्प कधी ढासळून पडतो ते आपल्याला कळत नाही. रोज ठरवतो रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं आणि थोडी का होईना साधना करायची. काही योगासनं करायला पाहिजे, वजन वाढतंय, शरीर आपलं दणनीट राहिलं पाहिजे, तर आपण साधना करू शकणार. रोज सकाळी चालायला जायचं, संकल्प करून झोपतो. आता संकल्प केलाय म्हटल्यावर उठतो दुसऱ्या दिवशी बळेच जातो चालायला. म्हणतो अरे वा, आज चालून आलो, खूप उत्साह वाटला, साधना पण खूप छान झाली. 1 2 3 दिवस जातात, पुन्हा तो हळूच कधी संकल्प गळून पडतो, सांगता येत नाही. असं अभ्यासात चालत नाही. तो अभ्यास निरंतर करावा लागतो. तो अभ्यास करायला भगवंत आपल्याला सांगतायत. आणि मग पुढच्या श्लोकात म्हणतात, तो श्लोक आपण बघूया. 10वा श्लोक. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो.
अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. बघा ना, भगवंत किती कृपाळू आहेत. परोपरीने आपल्याला समजावून सांगतात. म्हणतात आधी सांगितलं मन बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर, मग तुम्हालाच येऊन मिळशील. मग भगवंताच्या लक्षात आलं की एखादा साधक म्हणेल की मन बुद्धी स्थिर करणं किती कठीण आहे हो. म्हणून भगवंत म्हणाले की ठीक आहे, अगदी पूर्ण वेळ नाही म्हटलंय, पण थोडा वेळ तरी, क्षणभर तरी दिवसातून मन बुद्धी स्थिर कर माझ्या ठिकाणी. हळूहळू ते आपोआप वाढत चढेल, गोळी जशी लागेल तसं, आणि त्या अभ्यासाने तू मला येऊन मिळशील. पण भगवंताला ठाऊक आहे, असे पण काही असतील ते म्हणतील काय करणार हो भगवंता, ते क्षणभर सुद्धा ती बुद्धी आणि मन तुझ्या ठिकाणी स्थिर होत नाही. भगवंत म्हणाले नो प्रॉब्लेम, काही घाबरू नकोस. जर ज्ञानोबा सांगतात बघा, काय अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भागी तैसाची असं. आपल्याला सांगतात अरे ठीक आहे, अभ्यासासाठी सुद्धा तुझ्या अंगी कस नसेल ना, निश्चय तुझा टिकत नसेल, तर जसा आहेस ना तशा स्थितीत आहेस, तशाच स्थितीच राहा. म्हणजे कसं ते पुढच्या ओळीत सांग. पण पळून जाऊ नकोस बाबा. आता म्हणशील देवा भगवंता तो अभ्यास करणं खूप कठीण आहे हो. अभ्यास एवढा शब्द उच्चारला तरी आम्हाला धडकी भरते. काही हरकत नाही, अभ्यासासाठी कस नाही ना तुझ्या ठिकाणी, ठीक आहे, जसा असशील तसा पण राहा बाबा, या मार्गात राहा. मग काय करायचं, इंद्रिये न कोंडी. आपल्याला काय वाटतं बाबा अध्यात्मात आलो, आता ह्या इंद्रियांचं दमन केलं पाहिजे, इंद्रियांना विषयांच्या ठिकाणी जाऊन द्यायला नको. बापरे, इंद्रियांना विषयांच्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्याला चांगलं चुंगलं खाता येणार नाही, छान छान झोप घेता येणार नाही, फिरायला जाता येणार नाही, एन्जॉय करता येणार नाही. म्हणून कित्येक लोक त्या अध्यात्मापासून लांब राहतात. त्यांना वाटतं अध्यात्मात आलो म्हणजे पाणीपुरी खायला नको, हॉटेलमध्ये जायला नको, पिक्चर बघायला नको. भगवंतांना लक्षात आलं हे असं होणार, म्हणून सांगितले इंद्रियांना कोंडी, इंद्रियांना काही कोंडून ठेवू नकोस. भोगाते न तोडी, तुला ज्याचा भोग घ्यायचा ना घे बाबा. अभिमानू न संडी स्वजातीचा, स्वतःच्या जातीचा अभिमान सुद्धा दूर करू नकोस. काही काही जणांना अभिमान असतो ना, आता स्वजाती ह्या शब्दाचे दोन अर्थ. स्वजात म्हणजे आपण ज्या जातीत किंवा कुळात जन्माला आलो त्याचा अभिमान असतो काही जणांना. आमचं जात म्हणजे कुळ म्हणजे काय श्रेष्ठ आहे. काही जण म्हणतात आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळातले. नुसतं तेवढं म्हणण्यातच त्यांचं मोठेपण असतं, पण शिवाजी महाराजांसारखे किती जगतात, जगतो, त्याचा पत्ताच नसतो. आपलं हे कुळ आहे ना, त्याचं जर आपण मूळ शोधायला गेलो ना, तर प्रत्येक कुळाचं मूळ एका ऋषींशी जोडलेलं आहे. त्या ऋषींबद्दल तरी आपल्याला काही माहिती असते का? फक्त पूजेच्या वेळेला सांगतात ना, तेव्हा आपण इकडे तिकडे बघतो, काय हो कुठले, मग त्यांनी सांगितलं की आपण सांगतो त्या भटजींना. बाकी त्या कुळाचा आणि आपला काही संबंध नसतो. अरे ज्या ऋषींपासून आपलं कुळ प्रवर्तित झालं, ते ऋषी कसे होते, त्यांनी त्या भगवंताची साधना कशी केली हे तरी जाणण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? नुसतं आपण ती जात एवढीच आता जेवढी संकुचित वृत्तीने आली आहे ना, तेवढीच लक्षात घेतो, तेवढ्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, त्यांच्या फंक्शन्सला जातो, एवढ्याच पुरती आपली जात राहिली. म्हणून म्हणतात ना, जी जात नाही कधी ती जात. ज्ञानोबरांची कोणती हो जात? त्यांनी कधी मानलं का? कधी आपल्या अभंग रचनेतून किंवा ज्ञानेश्वरीतून सांगितलं का की मी ब्राह्मण आहे? नाही सांगितलं. ते म्हणाले हे विश्वाचे माझे घर.
पण तरी सुद्धा काही जणांना असतो बाबा अभिमान स्वजातीचा. ती एक जात कोण, आणि दुसरी स्वजात. स्व म्हणजे हा आत्मा, तोच परमात्मा. आपण सगळेजण एकाच जातीचे आहोत खर तर, कारण मुळात आपण सगळे त्या परमात्म्यापासूनच आलो. ज्या ऋषी मुनींना आपण आपलं मूळ म्हणतो, ते ऋषी मुनी सुद्धा त्या भगवंतापासूनच जन्माला आले ना, आकाराला आले. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जात खर तर एकच आहे. त्या भगवंतापासून आपण आलो, म्हणून आपण भगवंताचे, आपण आत्मस्वरूप. ही आत्मस्वरूप ही खरं आपली जात आहे, त्याला स्वजात म्हणतात. म्हणून आपण आत्मा आहोत याचा अभिमान कधी सोडू नकोस, असं पण ज्ञानोबा सांगतात. म्हणून ज्ञानोबा यांचा शब्दांचा अर्थ, त्याची खोली किती आहे आपण घेऊन आपल्या बुद्धीने तितकी आहे हो. जर आपण लौकिक अर्थाने बघितलं तर स्वजात म्हणजे आपला जात कुळ एवढंच वाटेल. पण तेच जर सूक्ष्म दृष्टीने, अध्यात्म दृष्टीने आपण पाहू गेलो तर स्वजात आपल्या सगळ्यांचे एकच आहोत. आपण सगळे आत्मरूप आहोत. म्हणून ज्ञानोबा सांगतात, इंद्रियांना तू कोंडून धरू नको, भोगालाही तोडू नकोस, पण आपण आत्मा आहोत ह्या जातीचा अभिमान कधीही सोडू नकोस. त्याची नित्य जाणीव असू दे. कदाचित असाचा अनुभव आला नसेल की आपण आत्मरूप आहोत, पण येईल ना. ज्याचं भय वाटतं ना आपल्याला की अध्यात्मात आल्यावर अमुक सोडून द्यावं लागेल, तमुक सोडून द्यावं लागेल, ज्ञानोबा म्हणतात, कुळ धर्मू चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिदली आहे. जो कुळ धर्म पालन कर, कुळ धर्माचं पालन कर. आता हा शब्द पण खूप युक्तीने वापरलाय ज्ञानोबराने. आता कुळ या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला संस्कृत शब्दाचा, तर कुळ या शब्दाचा एक अर्थ आहे शरीर. आपला हा देह आहे ना, हे कुळ आहे. मुळात कुळ धर्म म्हणजे शरीर धर्म, म्हणजे शरीर धर्म सोडू नकोस. शरीराचे काय धर्म आहेत बाबा? योग्य वेळी जे शरीर राहावं म्हणून अन्न खावं लागतं, ते अन्न खा. पाणी लागतं, ते पाणी पी. थोडी विश्रांती लागते, ती विश्रांती सुद्धा घे. हा शरीर नीटनेटकं ठेवावं लागतं, स्वच्छ ठेवावं लागतं, ते स्वच्छ ठेव. स्नान संध्या कर. हे कुळधर्म म्हणजे या शरीराचे धर्म आहेत. ते कुळधर्म सोडू नको. आणि दुसरा कुळधर्म आपल्या सर्वांना माहितीये, कुळधर्म कुळाच्या. ठीक आहे, एखाद्याला वाटलं की आपण कुळधर्म पाळले पाहिजे तर ते पण पाळ. दोन्ही अर्थाने आपण घेऊ. विधी निषेध पाळी, आणि विधी आणि निषेधाचं पालन कर. विधी निषेध म्हणजे काय? वेदांमध्ये काही विधानं केली आहेत, कसं करावं, कसं जगावं, आणि काही गोष्टींचा निषेध केलाय, काय करू नये. तर जे करायला सांगितलं आहे विधी, त्याचं पालन कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, म्हणजे सगळं कर. आई वडिलांना भगवंताच्या ठिकाणी मान, त्यांची सेवा कर. आचार्यांची सेवा कर. जो अतिथी येईल दारावर त्याचा योग्य तो सन्मान कर. म्हणजे करण्यासाठी सांगितले, त्याला म्हणतात विधी. आणि निषेध, काय करू नको असं पण सांगितलंय. स्वाध्यायात्मा प्रमद, स्वाध्याय करण्यात कधीही चूक करू नकोस. सत्यम वद, नेहमी खरे बोल. ह्याचा अर्थ खोटे बोलू नकोस. खरे बोल हा विधी झाला, खोटं बोलू नको हा निषेध झाला. दुसऱ्याचं धन चोरून घेऊ नकोस, निषेध झाला. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची पत्नी, जे आपलं नाही त्याचं ते कधीही घ्यायचं नाही. अगदी रस्त्यात पडलेलं दिसलं तरी.
नाहीये ना आपलं, कशाला त्याच्याबद्दल मोह हवा? कुठेतरी अर्पण करू. जर आपल्याला कळलं नाही कोणाचं आहे, कळलंय तर कळलं समजा कोणाचं, पडलंय त्याला देऊन टाकू. नाही कळलं तर योग्य ठिकाणी ते जमा करू. म्हणून काय करावं आणि काय करू नये हे वेदांनी सांगितलंय, आपल्या शास्त्रांनी सांगितलंय. त्यामुळे जे करायला सांगितलंय शास्त्रांनी ते करावं, जे करू नको सांगितलं आहे ते टाळावं. म्हणून विधी निषेध पाळी तेवढं फक्त कर. मग सुखे तुझं सरळी दिलेली आहे, मग तुला सगळी सुख सहज प्राप्त होतील. सोपं वाटतं ना? किती छान सांगितलं आपल्याला. कुळधर्म चालवून शरीराचे काय धर्म आहे त्याचं पालन कर. ठीक आहे, शास्त्रांनी जे सांगितलं आहे करा ते करायचं, जे नको ते नाही करायचं. हे मात्र करावं लागतं. आणि स्वजातीचा अभिमान ठेवायचा. आपली जात म्हणजे आपण सगळे आत्मा आहोत, लक्षात ठेवायचं. भगवंतापासून आलो, तीच आपली जात आहे. त्याचा अभिमान असला पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे की आपण भगवंताचे आहोत, तो सोडायचा नाही. आणि मग पुढे काय सांगितले? परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय तो मी करीतो आहे असे न म्हणे. अजून एक सोपी गोष्ट आहे. मनानी, वाचेनी किंवा या देहानी जे जे काही करू व्यापार म्हणजे कर्म किंवा कृती, ती मी करतो आहे किंवा मी करते आहे असं म्हणायचं नाही. पण आपण काय करतो? मी अमुक केलं, मी अभ्यास केला, मी साधना करते, मी एवढे पैसे कमवले, मी एवढे काटकसरीने संसार केला आणि एवढे पैसे कमवले, म्हणून आज आपण 3 BHK 2 BHKच्या ब्लॉक मध्ये राहतोय. मी केलं. सगळीकडे आपण काय म्हणतो? मी केलं. आता एखाद्याला सांगायचं असतं, आपली आई असते घरी, काय म्हणतो? माझी आई घरी आहे. आता आई घरी आहे म्हणायचं, आई म्हणजे ती आपलीच असणार ना. पण सगळ्याला आपल्या सवयच झाली मी शब्द लावायची. मी खाल्लं, मी प्यायलो, मी कार घेतली, सगळं मी केलं. मी मथुरा वृंदावनला जाऊन आले, मी भगवंताचं दर्शन घेतलं, मी अमुक मंदिरात गेले, सगळीकडे मी राहतो. भगवंताने एवढंच सांगितलं आपल्याला. काय सांगितलंय? की मनानी, वाचेनी किंवा देहानी जे काही कर्म करशील ते मी करतो आहे असं म्हणायचं नाही. उद्यापासून आपण ठरवूया, मी करते आहे असं काही म्हणायचं नाही. तो भगवंत करवून घेतो. मनाने सुद्धा, मनात जरी एखादा सद्विचार जागला तरी मी असा चांगला विचार केला हो आज, असं म्हणायचं नाही. भगवंताच्या कृपेने किंवा सद्गुरूंच्या कृपेने माझ्या मनात हा विचार आला. चांगलं काही बोललो असू तर ते सुद्धा त्याचं पण कर्तृत्व आपण घ्यायचं नाही. अरे त्या भगवंताने प्रेरणा दिली, त्या सद्गुरूंची कृपा म्हणून मी हे बोलू शकते, म्हणून हे मी वाचू शकते. आपण कोण हो करणारे? आपल्या ह्या देहाने, आपल्या हाताने काही जर सत्कर्म घडलं असेल तर त्याचा सुद्धा अहंकार नको की मी कोणाला दान दिलं. आपण दान देणारे कोण हो? गुरुजी नेहमी सांगायचे की तो जो दान घेणारा आहे ना, तो दान घेण्याच्या स्थितीत आहे म्हणून आपण देऊ शकतो. जर सगळे श्रीमंत असतील, कोणाला काहीच कमी नसेल, तर आपण कोणाला दान देणार हो? तो त्या स्थितीत आहे दान घेण्याचा आणि तो ते आपलं दान स्वीकारतोय म्हणून आपण देऊ शकतो. कित्येक वेळा असं होतं पा, आपल्याला असं वाटतं की कोणाला तरी अन्नदान करावं. काही भिकारी येतात रस्त्यावर असतात, आपण त्यांना काही चांगलं घेऊन दुकानात ना काही खायला घेऊन द्यायला जातो, तर ते म्हणतात नको, आम्हाला खायला नको, पैसे द्या. म्हणजे आपण दान अन्नाचं देऊ इच्छितो, पण ते म्हणतात आम्हाला अन्नदान नको, आम्हाला पैसे पाहिजे, कॅश. म्हणजे दान देणं सुद्धा, किती इच्छा आपलं अन्नदान करावं तरी तू घेणारा पाहिजे ना. म्हणून संत सांगतात, वृक्षाचे ही पान
हाले ज्याची सत्ता, मानवाची अहंता उरली कोठे. अरे त्या वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या इच्छेने हलत ना, तर आपला हा अहंकार, मी केलं मी बोललो, हा आला कुठे. खरं तर त्याच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. नाहीतर आपल्या इच्छेने घडत असत तर आपल्या इच्छा कितीतरी येतो. मग मला असं वाटेल की कशाला मी असं इथे राहू, माझा छान फ्लॅट असावा, मस्त त्याला एक हॉल असावं, म्हणजे असं ऑनलाईन प्रवचन नकोच. सगळे जण तिकडे बसतील त्या मोठ्या सभागृहात आणि एकत्र सगळं मला प्रवचन सगळ्यांसमोर करता येईल, सगळे श्रोते मला समोर दिसतील, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक इच्छा पूर्ण होतात का हो? आपल्याला बरंच काही वाटतं, पण सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही. याचा अर्थ कोणीतरी तो करणारा आहे ना, ज्याच्या इच्छेने हे सगळं चालतं. म्हणून ही जाणीव मनात ठेवून भगवंत सांगतायत, मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय. म्हणून मनाने, वाचेने किंवा देहाने जी काही कर्म होतील ती मी करतो आहे किंवा मी करते आहे असं म्हणायचं नाही. आणि कोणती कर्म करायची, कोणता व्यापार करायचा आहे ते वर सांगितलंय, विधी निषेध पाळी. म्हणजे जे शास्त्राने सांगितली तीच कर्म करायची आणि ती कर्म मी करते आहे किंवा मी करतो आहे असं म्हणायचं नाही. नाहीतर एखादा याच्यातनं अर्थ काय काढेल, फक्त ही ओवी वाचेल 117वी आणि म्हणेल चला उद्या मी चोरी करतो, आणि म्हणायचं मी चोरी नाही केली, भगवंताच्या कृपेने ती चोरी झाली किंवा सद्गुरूंच्या कृपेने ती चोरी झाली. अशी फट आपल्याला बोलायला भगवंतानी, ज्ञानोबारायाने ठेवली नाही. म्हणून आधीच्या ओवीत सांगून ठेवलंय, विधी निषेध पाळी. शास्त्रांनी जे सांगितलंय करायला ते करायचं, जे सांगितलं नाही ते करायचं नाही. आणि जे सांगितलंय करायला शास्त्रांनी त्याला व्यापार म्हटलं आहे, म्हणजेच कर्म म्हटलं आहे, आणि ते कर्म मी करत आहे असं म्हणायचं नाही. आणि मग म्हटलंय करणे का न करणे. मग एखादं कर्म करायचं किंवा न करायचं हे आगवे तोची जाणे. हे सगळं भगवंतच जाणतो, कोणतं कर्म आपल्यातून व्हावं आणि कोणतं होऊ नये. विश्व चळत असे जेणे परमात्म्याने, हे संपूर्ण विश्व तो भगवंतच तर चालवतो, तो परमात्मा तर चालवतो. मग मी करतोय असं कशाला म्हणायचं. उणया पुरेयाचे काही उरून येते आपुल्या ठाई. आणि अशा पद्धतीने कर्म करताना एखादं कर्म पूर्ण होतं आणि एखादं कर्म कधी कधी पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतं. उणया म्हणजे अपूर्ण राहणे आणि पुरया म्हणजे पूर्ण होणे. म्हणजे एखादं कर्म अपूर्ण राहिलं किंवा पूर्ण झालं त्याचा पण खेद आपल्या ठिकाणी ठेवायचा नाही, कारण हे तोच भगवंतच जर करून घेतोय. तर ज्ञानोबारायाने एका ठिकाणी सांगितलं, आदरिले सिद्धी गेले अथवा हेही नको. संकल्प केला सत्संकल्प, त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले 100%, आणि तरी सुद्धा ते एखादं सत्कर्म पूर्णत्वाला गेलं नाही, तर त्याचं सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. ती सुद्धा भगवंताचीच इच्छा. पुढे कोणाला तरी ते करू, भगवंताला कोणाच्या तरी हातून ते पूर्ण करून घ्यायचं असेल असं मनात आणावं. सगळं मीच पूर्ण करीन असा आग्रही नको, कशाचाच आग्रह नको. स्वजाती करुणी घेई जीवित्व हे. आता इथे स्वजातीचा अर्थ कळ. स्वजात आपली कोणती आहे, आपण त्या भगवंता पासून आलो, ही आपली स्वजात आहे. स्वजाती करुणी घेई जीवित्व हे, आपलं हे जीवन आहे ना, हे त्या भगवंताच करून टाकायचं. नाहीतर स्वजातीचा अर्थ जर आपण आपली जात कुळ घेतला तर ह्या ओळीचा अर्थ चुकणार. म्हणून स्वजात म्हणजे आपण त्या भगवंताचे आहोत, ही आपली जात. त्यालाच हे सगळं जीवित्व अर्पण करायचं. हा बघ, ज्ञानोबारायांना वाटलं जरा कठीणच जात असेल हो सगळ्या श्रोत्यांना, पण सगळ्यांचे चेहरे कसे गंभीर दिसतायत, कोणी हसतच नाहीये. एवढं सोपं सोपं करून भगवंत पर्याय देत आहेत आपल्याला, तरी सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती गंभीर भाव आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की माळीये जेवते नेले तेऊ ती निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले हो आवेगा.
कसं असतं करायचं माहितीये? आता माळी असतो, मोठा बगीचा आहे, त्या बगीच्यात वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांना आता पाणी घालायचंय. आता रोज काय तो माळी प्रत्येक जर मोठा बगीचा असेल तर प्रत्येक झाडाजवळ जाऊन तो पाणी घालत बसेल का? तो एक पाणी जाण्यासाठी एक मार्ग तयार करतो आणि मूळ जिकडनं पाण्याची व्यवस्था आहे तिथून ते पाणी तो सोडून देतो की त्या मार्गाने त्या रोपांपर्यंत ते पाणी जातं. म्हणजे माळी जो मार्ग निश्चित करून देतो पाण्याला जायला, त्या मार्गावरून पाणी जातं. ते पाणी असं म्हणत नाही की नाही बाबा मला ह्या झाडाजवळ जायचंच नाही, मी का रोज रोज गुलाबाच्या झाडाजवळ जाऊ, आज मला चाफ्याच्या झाडाजवळ जायचं, असं ते पाणी म्हणतं का? नाही. माळी जिथून त्याला जायला सांगेल त्या पाण्याला वाट करून देईल, तिथून ते पाणी वाहत जातं. तशी आपली कर्म सहज घडली पाहिजेत. जसं भगवंताची इच्छा आहे ना, भगवंत करून घेईल आपल्याकडनं. म्हणून एका जागी ठोंब्यासारखं बसून राहायचं नाही, कर्म करायचे. नाहीतर एखादा म्हणेल मी कर्मच करणार नाही, ही सुद्धा भगवंताची इच्छा. असं सांगितलं नाही, कारण शास्त्रामध्ये जे सांगितले तसं करायचं. शास्त्रात कोणालाही निष्क्रिय बसायला सांगितलेलं नाही. प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे असं शास्त्रात सांगितलंय, विधी सांगितलाय. मग अशा स्वधर्माचं पालन करताना जशी भगवंताची इच्छा तसं होईल ना, पण योग्य दिशेने प्रयत्न करायला हवा. म्हणून ही प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती. म्हणून एखादं कर्म मी करीन म्हणजे प्रवृत्ती, आणि एखादं मी कर्म करणार नाही निवृत्ती, ह्याचं ओझं डोक्यावर घ्यायचं नाही. भगवंत जशी प्रेरणा देईल की हे करायचं, एखादी गोष्ट आपल्यातून नाही घडली, ठीक आहे, निवृत्ती. भगवंताची इच्छा असेल की नको, माझ्या हातून नको घडायला, दुसरं कोणाच्या हातून करून घ्यायचं असेल भगवंताला, सगळं मीच केलं पाहिजे असं कशाला? कारण अहंकार नकोय ना. म्हणून एखादं कर्म करावं किंवा एखादं कर्म करू नये ह्याचं सुद्धा ओझ आपण डोक्यावर घेऊ नये. त्याच्याऐवजी काय करावं? अखंड चित्त वृत्ती माझ्या ठाई. खंड न पडता आपली ही चित्तवृत्ती आहे ना, म्हणजे मन आणि बुद्धी, ही भगवंताच्या ठिकाणी ठेवायची. भगवंत जसं करेल तसं. सगळे संत असेच जगले ना. मग आता हे एक सिद्धांत सांगितला, पुन्हा त्याचं उदाहरण देत आहे. एरवी तरी सुभटा, उजू का अव्वाटा, रथू काही खटपटा करी तू असे. सुभटा म्हणजे चांगला ऐकणारा श्रोता. अर्जुन आहे ना सुभटा, आपण पण सगळे सुभट आहोत. चांगले ऐकतोय की नाही? अरे तरी अर्जुना, उजू का अव्वाटा, हा चांगला आहे की हा वांगला आहे? उजू म्हणजे चांगला, सरळ, आणि आव्हाटा म्हणजे खडबडीत कसा तरी. रथू काही खटपटा करी तू असे, रथ निघाल्या रस्त्यावरून. मग हा रस्ता चांगला आहे की खडबडीत आहे? डोंबिवलीतल्या आता रस्ते तसा, म्हणजे हा मुंबईतला आहे किंवा पुण्यातला एक्सप्रेस वे आहे की डोंबिवलीतली गल्ली बोळ आहेत? असा रथ काही विचार करतो का? आता आपल्याकडे रथ नाहीयेत रस्त्यावर, पण गाड्या धावतात ना. त्या गाड्या कधी विचार करतात का हो? आता ओला उबर आपण बुक करतो, बुक केली आपण, ठिकाण त्याच्यावर टाकतो, इकडे आम्हाला जाऊन पोहोचायचं. आता त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचा रस्ता चांगला हायवे आहे की खडबडीत आहे? असा तो रथ किंवा ती गाडी विचार करते का? नाही. तसं कर्म करण्याचा अधिकार आपला आहे. मग ते कर्म करायला कष्ट पडतात की नाही पडत ह्याचा विचार आपण करायचा नाही. कष्ट पडत असतील एखाद्या कर्म करायला तर ती सुद्धा भगवंताची इच्छा, आणि सहज एखादं कर्म झालं, सहज आपल्याकडनं घडलं, तरी ती सुद्धा भगवंताची इच्छा. इतकं असं जगता आलं पाहिजे, मग ते ओझं डोक्यावर होत नाही. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे, निवांताची अर्पिजे माझ्या ठाई. मग असं विचार करताना जे जे कर्म माझ्या हातून होईल ते खूप काही झालं किंवा काही झालं नाही, काही राहून गेलं, असा विचार न करता जे काही कर्म होईल ना ते निवांत
माझ्या ठिकाणी अर्पण कर. आता भगवंत पूर्ण आहे, त्याच्या ठिकाणी अर्पण केलं की सगळं पूर्णच होणार, त्यात काही अपूर्णता राहील का? म्हणून जे करायचं ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. आता मी हे बोलते आहे, हे जे बोलणं आहे त्याला वाग्यज्ञ म्हणतात. हा वाग्यज्ञ सुद्धा भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायचा. ओम तत्सत इति श्रीकृष्णार्पणमस्तु आपण म्हणतो. आपण पण हे नुसतं म्हणतो कधी कधी जीवन, खरोखर अर्पण करतो का? की मी केलं हा भाव असतो. जी गोष्ट अर्पण करायची त्याच्यात मी केला हा भाव नको, म्हणून अर्पी जे हा शब्द आहे. स्वतःला अर्पण करून टाकायचं, मी केलं हा भाव नको. बहुधा हे शिकवण्यासाठी ना बरेच जण माझं नावाचं ना चुकीचं स्पेलिंग लिहितात. बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये सुद्धा ना अर्पणा करतात, अपर्णा करत म्हणतच नाही, अर्पणा परांजपे जिथे आलेले आहेत असं सांगतात. म्हणजे मला लक्षात राहिलं पाहिजे की मी हे जे काही करते ना ते मी स्वतः करत नाही, मला अर्पण करायचंय भगवंताच्या ठिकाणी, ह्याचं मला सतत भान राहावं म्हणून हमखास माझं नाव असं घेतलं जातं. ही सुद्धा भगवंताची इच्छा. अशा वृत्तीने आपल्याला राहता आलं पाहिजे. ऐसिया मदभावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी आहे. असा जर भाव ठेवला ना अर्जुना, तर तनुत्यागी म्हणजे तनु म्हणजे हा देह, त्या देहाचा त्याग केल्यावर अर्जुना तू मला सदना म्हणजे माझ्या घरी, भगवंताच्या घरी जाऊन पोचायचंय. आणि नुसती सलोक मुक्ती नाही, समीप मुक्ती नाही, सायुज्य मुक्ती सांगितली आहे. भगवंताशी एकरूप होऊन जायचंय. किती मोठं आश्वासन भगवंताने आपल्याला दिलंय की असं तू करशील तर तू मलाच येऊन मिळशील, माझ्या सायुज्य सदनाला म्हणजेच वैकुंठाला येऊन पोहोचशील, माझ्याहून तू वेगळा राहणारच नाही. भगवंत आपल्या भक्तांसाठी वेगवेगळे पर्याय सांगतायत. भाव हाच आहे की कुठल्याही मार्गाने का होईना तू माझ्यापर्यंत ये, कारण प्रत्येक जीवाचं गंतव्य हेच आहे. आपली स्वजात तीच आहे की आपण भगवंताचे आहोत. नंतर भगवंताला असं वाटलं की कदाचित हे सुद्धा कठीण वाटलं तर, की सगळी कर्म मला अर्पण करायची, कसं होईल ना? जमत नाही हो. आपण असं म्हणतो की मी प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करीन, पण बऱ्याच वेळा ते सुद्धा जमत नाही. कारण जे भगवंताला अर्पण करायचं ते शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. आपलं कर्म पण तसं व्हायला पाहिजे ना, शुद्ध आणि पवित्र. एखाद्याच्या मनात संदेह आला तर, म्हणून 11व्या श्लोकात भगवंत सांगताय, अजून एक पर्याय देते छोटासा. अथैतदप्य शक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. बघा, मला ठीक आहे बाबा, तू कर्म पण माझ्या ठिकाणी अर्पण करू शकणार नसशील, पण तुझं सगळं मन चित्त आहे ना ते माझ्या ठिकाणी एकाग्र, आणि फक्त कर्म फलांचा त्याग कर. कर्म मला अर्पण करू नको, पण त्याचं फळ आहे ना ते मला अर्पण कर. अजून एक पर्याय दिला. खर तर हे सगळे पर्याय असले ना तरी ते सगळे घेऊन जात आहेत आपल्याला भगवंताकडे. कुठूनही सुरुवात केली ना तरी पोहोचणार आहोत तिकडेच. वेगवेगळे मार्ग आहेत, काही लॉंग रूट आहेत, काही शॉर्टकट आहेत, आणि काही रस्त्यावरून जायला तर भगवंत जणू काही रथ पाठवत आहे वेगाने भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. आता ज्याचा जसा अधिकार आणि ज्याची जशी तयारी ना तसं भगवंतापर्यंत आपण जाऊन पोहोचू. एखादा पक्का निश्चयाचा निर्धाराचा असेल कळेल की नाही, मी माझं मन आणि बुद्धी भगवंताच्याच ठिकाणी स्थिर करेन, नाही जाऊ देणार त्याला मी इतरत्र कुठेही,
तर अशा भक्तासाठी भगवंत कदाचित त्याचा रथ पाठवेल, एक्सप्रेस वे वरून तो रथ पोहोचेल भगवंतापर्यंत. पण एखादा म्हणाला, नाही हो, मन किती चंचल आहे माझं, नाही स्थिर होत, काय करू, माझ्याकडे हा दोषच आहे चंचलत्वाचा. मग भगवंत सांगतात, क्षणभर दे, हळूहळू कर. मग तो निघाला लॉंग रूटनी, सरळ एक्सप्रेस वरून जाणार. जुन्या NH4 आहे ना, त्याच्यावरून जाईल तो पुण्याला. रस्ता खराब झालाय, पण तो म्हणाल माझी ताकद तेवढीच आहे, तर तो कधीही काळी पोहोचेल. एक रथातून एक्सप्रेस वे वरून जाईल, एखादा असा लॉंग रूटने जाईल, स्कूटर वरून समजा त्याची, ती सुद्धा 1000 वेळा बंद पडणारी. मग भगवंताने अजून एक पर्याय दिला, मला सगळी कर्मच मला अर्पण करतो आणि मी करतो कर्म असं म्हणू नको. आणि त्याला 4 व्हीलर दिली, पण तो सुद्धा त्याच्या रस्त्यावरून निघाला, तो पण लॉंग रूट आहे. आता अजून चौथा मार्ग दिला, म्हणाला ते ठीक आहे, तू कर्म नाही अर्पण करू शकत, पण कर्माचं फळ अर्पण कर मला, आणि चित्त आणि बुद्धी सुद्धा माझ्या ठिकाणी स्थिर ठेव, अजून जरा थोडासा वेगवान गतीने भगवंतापर्यंत पोहोचेल. सगळे सांगितलेत. आता आपल्याला किती निकड आहे भगवंतापर्यंत पोहोचवायची, ते आपल्यावर अवलंबून आहे. आपण जर निश्चिंत असू, ठीक आहे मी माझ्या स्पीडने जाईन भगवंतापर्यंत, तर अनेक जन्म घेऊन, वेगवेगळ्या योनीतून प्रवास करून, सगळ्यांचे देह अनुभवून, कधी कुत्र्याचा, कधी हत्तीचा, कधी मुंगीचा, वेगवेगळ्या देहांमधनं प्रवास करून कधीतरी आपण त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. पण एखादा म्हणाला की नको रे बाबा, हा मनुष्य देह दुर्मिळ आहे, पुन्हा पुढच्या जन्मी मिळेल की नाही, मला ह्याच जन्मी बाबा त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय, तर तो एक्सप्रेस वे वरूनच जाणार ना. मन आणि बुद्धी त्या भगवंताच्या ठिकाणी लागलीच स्थिर करेल. काही जण म्हणतील मी प्रयत्न करीन, पण काय करू, माझ्याकडे काही स्वभाव दोष आहेत, ते घालवायला काही ह्या जन्मात जातील असं वाटत नाही. ते अजून 1-2 जन्म घेतील आणि पोहोचतील. प्रत्येकाला किती निकड आहे ह्याच्यावर अवलंबून आहे भगवत प्राप्तीची. भगवंताने मार्ग अनेक सांगितले, तसा हा 11व्या श्लोकामध्ये एक मार्ग सांगितलाय की ठीक आहे, तू कर्म नाही अर्पण करू शकलास ना, तर कर्म फलाचा त्याग कर आणि मग मला येऊन मिळेल, की मन आणि बुद्धी मग आपोआप माझ्या ठिकाणी स्थिर होईल. त्याचा विशेष अर्थ आपण पुढच्या वर्गात बघणार आहोत. झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण.